धुरंधर 2 म्हणजे धुरंधर रिव्हेंज काल रात्री 7:45चा शो बघितला. काल 18 तारखेला त्याचे काही प्रिव्ह्यूज होते, त्यापैकी शो बघितला. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे चित्रपट जबरदस्त आहे. तुमच्यापैकी अनेकांच्या मनात हा प्रश्न असेल, की पहिल्या धुरंधर बरोबर तुलना केली तर चित्रपट किती चांगला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असं देता येईल, की पहिल्या धुरंधरला जर 5 पैकी 4.5 स्टार देत असेल, तर या धुरंधरला मी 5 पैकी 3.5 स्टार देईन. आता हे 4.5 आणि 3.5 कमी का होत आहेत याची काही कारणं आहेत आणि ती कारणं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार नाही. पण हौसला, इंधन आणि बदला असे 3 शब्द घेऊन चाललेला हा चित्रपट. या चित्रपटातले अनेक प्लॉट्स, अनेक ट्विस्ट आणि अनेक वेगवेगळ्या केलेले सगळे गेम्स बघितले तर एक सांगू शकतो, चित्रपट जबरदस्त आहे आणि तुफान आहे. जवळजवळ 4 तासाचा चित्रपट असला तरी कुठेही चित्रपट सुटत नाही. मागचा जो धुरंधर 1 होता तो धुरंधर एक प्रकारचं टीम वर्क होतं. धुरंधर मध्ये रणवीर सिंग होता, अक्षय खन्ना होता, संजय दत्त होता. या सगळ्यांचे जबरदस्त परफॉर्मन्स मिळून धुरंधर 1 झालेला होता. पण धुरंधर 2 म्हणजे धुरंधर रिव्हेंज हा फक्त आणि फक्त रणवीर सिंगचा चित्रपट आहे. मागच्या वेळेला रणवीर सिंगनं जे काही काम केलेलं होतं ते सगळं अक्षय खन्नानं हिरावून घेतलं. असं झालं की अक्षय खन्नानं सगळा डाव जिंकून घेतला. पण या वेळेला मात्र असं कुणीही करू शकणार नाही. हा चित्रपट जसकीरत सिंग रांगी असो, हमजा अली मजारी असो, दोन्ही भूमिकेमध्ये धुरंधरमध्ये रणवीर सिंगनं अक्षरशः अशी भूमिका केलेली आहे, असा रोल केलाय, इतका डोळे, चेहऱ्यावरचा प्रत्येक म्हणजे कण ना कण त्याचा हलतो आणि तो काहीतरी सांगायचा प्रयत्न करतो. इतकी जबरदस्त ऍक्टिंग, इतका जबरदस्त परफॉर्मन्स. रणवीर सिंग बॉलिवूडचा पुढचा सुपरस्टार आहे असं तुम्ही म्हणाल जर हा चित्रपट तुम्ही बघितला तर. धुरंधर 1 बघितल्यानंतर आपल्या मनातले अनेक जे प्रश्न शिल्लक राहिले होते या प्रश्नांची सगळी उत्तरं या चित्रपटात मिळतात. सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो धुरंधर 1 नंतर प्रत्येकाला पडलेला होता की बडे साब कोण आहे. तर बडे साब कोण आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या चित्रपटात मिळेल. पण चित्रपट बघायला जायच्या अगोदर तुम्ही आपला एक गेस करून जा की बडे साब कोण असेल. म्हणजे तुम्ही जर 4 लोक जात असाल तर 4 लोकांनी सांगा की बडे साब कोण असेल. अर्थात तो पाकिस्तान मधलाच व्यक्ती असणार आहे, पण कोण असणार आहे बडे साब याचा अंदाज लावून जावा. त्यानंतर तिथं गेल्यानंतर तुम्हाला कळेल की कुणाचा अंदाज जास्त बरोबर आलाय. पाकिस्तानमधून भारतात झालेले सगळे दहशतवादी हल्ले, हे दहशतवादी हल्ले मग कोण केले, कसे केले, या सगळ्या दहशतवाद्यांची एक यादीच तुम्हाला या चित्रपटात मिळेल. या चित्रपटामध्ये व्हायलन्स म्हणजे हिंसा अतिशय जास्त प्रमाणात आहे हे लक्षात घ्या. जर तुम्ही अजून चित्रपट बघायला जाणार असाल आणि तुम्हाला हिंसा सहन होत नसेल तर मात्र तुम्ही चित्रपटाला जायच्या अगोदरच पुन्हा एकदा विचार करा. या चित्रपटावरती सीबीएफसीनं काही कात्र्या मारलेल्या होत्या 6 मिनिटाच्या. त्या जर मारल्या नसत्या तर काय बघायला लागलं असतं असा प्रश्न तुम्हाला पडेल. इतकी हिंसा या चित्रपटामध्ये आहे. आजपर्यंत कधीही कुठल्याही चित्रपटात हिंदी मी बघितली नव्हती असा हा चित्रपट आहे. त्यामुळं चित्रपटाला जाताना पूर्ण विचार करून जा. आपल्याबरोबर अगदी लहान मुलं वगैरे, तर चित्रपट अडल्ट रेटेडच आहे, पण तरीही लहान मुलं वगैरे चुकून घेऊन जाण्याचा प्रयत्न करू नका. अगोदरच सांगितल्याप्रमाणे चित्रपट हा 3 तास 49 मिनिटांचा आहे. याशिवाय इतर गोष्टी, मधला ब्रेक, सगळं मिळून 4-4.25 तास जातात. चित्रपट एवढा मोठा असला तरी धुरंधर 1 प्रमाणे चित्रपट कुठेही सुटत नाही, कुठेही बोर होत नाही, कुठलाही जास्त सिक्वेन्स वाढलाय असं वाटत नाही. सगळ्या वेळेला तुम्ही पूर्णपणे हमजा अली मजारी आणि जसकीरत सिंग रांगी, कुठलाही रोल असो, कुठलीही पात्र असोत, कुणाची जास्त नावं घेत नाही, पण या सगळ्या रोलमध्ये तुम्ही अक्षरशः गुंतून जाता. या सगळ्या गेम प्लॅनमध्ये तुम्ही अक्षरशः असं वाटतं तुम्हाला की तुम्ही हे सगळं थरार डोळ्यांसमोर तुमच्या घडतोय किंवा आपल्या आजूबाजूला घडतोय. खरं तर मागच्या 20 वर्षांमध्ये या सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडून गेलेल्या आहेत. पण त्यामुळे हा चित्रपट कुठेही सुटत नाही आणि त्यामुळे त्याची जास्त मजा येते. चित्रपटाचं म्युझिक हे सुद्धा चांगलं आहे, पण चित्रपटाचं म्युझिक पहिल्या धुरंधरशी तुलना करता तितकं चांगलं नाही असं आपण म्हणू शकतो. पण दुसरी गोष्ट एक जाणवते ती म्हणजे आदित्य धरचा जो टिपिकल आदित्य धर टच आहे तो या चित्रपटामध्ये दिसतोय. म्हणजे जसं कुठलाही साधा जरी सीन असला तर त्याच्यामध्ये आदित्य धरचे जे टिपिकल बीट्स चालू होतात रन डाऊन द सिटी वाले, तशा प्रकारचं म्युझिक चालू होतं आणि तुम्हाला एक प्रकारे तुम्ही त्यात गोवले जातात त्या म्युझिकमध्ये आणि ते समोर काही घडतंय त्या प्लॅनमध्ये. त्यामुळं म्युझिकमुळे सुद्धा या चित्रपटात मजा येते, जी आतापर्यंत मागच्या धुरंधरमध्ये किंवा उरीमध्ये आपण अनुभवलेली आहे. तसंच काहीसं इथं देखील घडताना दिसतंय. याच्याशिवाय आणखी एक महत्त्वाचा प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो, म्हणजे प्रोपागंडा आहे का चित्रपट म्हणजे. तर हा चित्रपट म्हणजे प्रोपागंडा आहे की नाही हे चित्रपट बघितल्यानंतर तुम्ही ठरवा. अर्थात प्रोपागंडा हा बरोबर शब्द आहे की नाही हा देखील विचार करावा लागेल. पण काही बाबतींमध्ये असं म्हणू शकतो की धुरंधर 1 जर प्रोपागंडाच्या लेवलवरती
100 पैकी 20 असेल, तर धुरंधर 2 प्रोपागंडाच्या लेवलवरती 100 पैकी 50 आहे. म्हणजे हा चित्रपटात खूप काय काय गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील, ज्या आपल्या डोळ्यांसमोर घडलेल्या आहेत, ज्या कदाचित सरकारी पक्षाला आवडू शकतात. अर्थात या सगळ्या जर तरच्या गोष्टी असल्या तरी तुम्ही बघून तुम्ही तुमचा निर्णय घ्या. तुम्हाला कसा वाटतोय सांगा. प्रोपागंडा वगैरे या गोष्टी बाजूला ठेवा, पण एक नॅशनलिस्ट म्हणून राष्ट्रीयत्वाच्या भावनेनं किंवा एक भारतीय म्हणून चित्रपट बघा. हा चित्रपट तुम्हाला बघायला मजा येणार आहे. चित्रपट मोबाईलवर बघतो किंवा आणखी कुठं कॉपी मिळते का बघतो वगैरे करू नका. हा चित्रपट बघण्याचं सुख हे थिएटरमध्ये आहे, ते सुख मिस करू नका. चित्रपट पुढच्या महिनाभर तरी राहील आणि त्यामुळे अजिबात चुकू नका. धुरंधर 1च कुणी बघितला नसेल तर धुरंधर 1 आणि 2 सलग बघून काढा. जबरदस्त, अजून जास्त हे जबरदस्त जास्त मोठं पॅकेज ठरेल तुमच्यासाठी. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. चित्रपट बघून आल्यानंतर तुम्हाला किती रिव्ह्यू देता येतील किंवा तुम्ही किती स्टार्स द्याल या चित्रपटाला ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.